जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आमदार महेंद्र थोरवे खालापूर तालुक्यात प्रचारासाठी फिरत आहेत। आतकरगाव जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार रेश्मा राजेश पाटील यांच्या प्रचारासाठी उतरले आहेत। नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने युती केल्याने उबाठा राष्ट्रवादीला विकली गेलेली आहे, अशी टीका आमदार महेंद्र थोरवेंनी केली होती। आता तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती करण्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितलेले नाही, अशी गुगली टाकली आहे। दोनही शिवसेनेचे कार्यकर्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे असल्याने अनेक वर्ष ज्यांच्यासोबत संघर्ष केला त्यांच्या घड्याळाचं बटन दाबणार नाहीत, ते धनुष्यबाणाचं बटन दाबतील हे तुम्हाला मतदानाच्या निकालानंतरच दिसेल, असेही आमदार महेंद्र थोरवे यांनी सांगितले आहे। ठिकाणी काय वरिष्ठ लेवलला अशी कोणत्याही प्रकारची युती उद्धव ठाकरेंकडनं त्या ठिकाणी सांगितलेली नाही आहे की राष्ट्रवादी बरोबर या ठिकाणी युती करा म्हणून, परंतु खालच्या लेवलचे काही उबाटाचे नेते हे स्वतःला त्या ठिकाणी महत्त्व देऊन चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी बाळासाहेबांच्या विचारांच्या असणाऱ्या या दोन्ही संघटना या ठिकाणी आहेत आणि तरीसुद्धा उबाटाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी राष्ट्रवादीबरोबर जबरदस्तीने प्रचार करत आहेत, परंतु ते आम्हाला आतून सगळे सांगत आहेत की आमची साहेब इच्छा नाही आहे, राष्ट्रवादीला आम्ही कदापि या ठिकाणी मतदान केलेलं नाही आणि आता 7 तारखेलासुद्धा आम्ही राष्ट्रवादीला मतदान करणार नाही, ते आम्हाला पटत नाही। त्या ठिकाणी आम्ही खरं तर आम्ही आमचा संघर्ष हा शिवसेनेसाठी केलेला आहे। हे एकांतात असे कार्यकर्ते त्या ठिकाणी बोलत आहेत, परंतु हे जबरदस्तीने काही त्यांना त्या ठिकाणी जबरदस्ती केली जाते। परंतु 7 तारखेला तुम्हाला ह्याचा सत्य काय आहे हे आपल्यासमोर येईल आणि नक्कीच या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार विजयी होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड, खालापूर।